समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. साताऱ्याचा राजकारणाचा दबाव आणि दबदबा हा देशभर आहे. यशवंत विचारांचा जिल्हा, छत्रपती शिवरायांचा जिल्हा आणि छत्रपती शिवरायांची राजधानी म्हणून साताऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे. आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून ज्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड झाली आणि त्या जो राजकीय खेळ झाला, खर तर ह्याचं दोनच वाक्यात त्याचं फार सुंदर वर्णन करता येईल की राजकारण्यांचा खेळ झाला पण 100 पोलिसांचा बळी गेला. आज खर तर 100 पोलीस अधीक्षकांसह एखाद्या घटनेत 100 ज्या वेळेला अधिकारी आणि कर्मचारी निलंबित होतात त्यावेळेला आपण बिहारच्या दिशेनं वाटचाल चालली की काय, अशा स्वरूपाचं खरं तर एक मला प्रश्न पडलेला आहे. कुणाच्या चुका कुणाचं बरोबर हे बाजूला ठेवू, राजकारणात आयुष्याला चढ उतार भरपूर असतात राजकारणाच्या, पण खुर्चीच्या सारीपाटासाठी आणि खुर्चीच्या खेळासाठी झालेला हा जो उद्योग आहे तो सर्वसामान्य माणसांच्या लोकशाही वरचा विश्वास उडवण्यासारखी या घटना आहेत. आज पालकमंत्र्यासारखा जर जखमी होत असेल तर सर्वसामान्य माणसाचं काय, हा प्रश्न येतो. महिनाभर माझे वडील कुठे गायब होते याबाबत कुठेही फिर्याद दाखल झाली नाही. शेवटच्याच दिवशी फिर्याद दाखल होती म्हणजे कुठेतरी पाणी मुरतंय असं म्हणायला जागा वाटत नाही का? गंमत अशी आहे, खुर्ची ही 5 वर्षाची असते आणि आबरू ही आयुष्यभराची असते. पण राजकारणात जे आता अलीकडच्या काळात चाललंय ते अतिशय वाईट आणि शेवटच्या टोकाला जाणार आहे. खरं तर कुठल्याच नेत्यानं, म्हणजे कुणाचं चुकलं कुणाचं बरोबर व्हायला आपण काय न्यायाधीशाची भूमिका बजावत नाही, पण कुठल्याच नेत्यानं जिल्ह्याचा एकंदरीत जर राज्यातला दबदबा बघितला तर राजकारणाचा, तर या ठिकाणी न जाता जो काय घडेल त्याला सामोरे जर गेला असता आणि खरं तर महिना सव्वा महिना तुम्ही त्या सदस्यांना सांभाळलेलं होतं, तुमच्यावर विश्वास होता, तर तुम्ही कुठल्याही नेत्यानं इथं न येता जर त्या पद्धतीनं खुल्या अगदी अंतकरणानं एकत्र ह्या नेत्याने आले असतील, शिवेंद्रसिंह राजे असतील, जयकुमार गोरे साहेब असतील, त्यांच्यानंतर मकरंद पाटील असतील, पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब असतील, या सगळ्याच नेते मंडळींनी मनाचा मोठेपणा दाखवून, कारण तुम्ही राज्याच्या सत्तेत तुम्ही एकत्र आहात, मग इथंच तुम्हाला असं काय होतं या खुर्चीच्या पडलं होतं आणि इथंच एवढा युग दाखवायचं काय कारण नव्हतं खरं तर. आणि राईचा पर्वत झाला आणि जिल्ह्याची बदनामी फार मोठी झाली आणि ही बदनामी एवढी धोकेदायक आहे की अलीकडच्या काळात जर तुम्ही बघितलं, 1-2-4 निवडणुकीचा पाठीमागचा इतिहास बघितला तर मतदानाचा टक्का घसरतोय. याचा अर्थच असा आहे की मतदाराचा लोकशाहीवरचा आणि नेत्यांवरचा विश्वास घसरत चाललाय आणि त्यात फोडणी देण्याचं काम चाललंय. आजच्या अधिवेशनाच्या खर तर अधिवेशनात सभापती महोदयांना जर पोलीस अधीक्षकांसह 100 पोलिसांची निलंबनाची कारवाई करावी लागत असेल तर केवढं मोठं दुर्दैव आहे. ही वाटायला सोपी गोष्ट आहे, तेवढी ती निश्चितपणानं सोपी नाही. कारण ह्याचं कारणच असं आहे की पोलीस अलीकडच्या काळात, तर मी गेले 25-30 वर्षाच्या कालखंडात अनेक पोलीस अधिकारी बघितले, पण मी नेहमी लोकांना सांगतो, जर राजकारण्यांचा दबाव जर खरं तर ह्या मंडळींच्यावर नसेल तर पोलिसांच्या कुठल्याही बंदोबस्ताला SRP आणि CRP ची गरज नाही. आजच्या अलीकडच्या काळात जर बघितलं, कुठलंही पोलीस स्टेशन जर तुम्हाला हवं असेल तर संबंधित आमदारांची तुम्हाला शिफारस लागते. मग आमदारांची शिफारस जर पाहिजे असेल तर निश्चितपणानं तो अधिकारी त्या आमदार सांगेल त्याच पद्धतीनं काम करावं लागतं, म्हणजे सर्वसामान्याला न्याय मिळेल का नाही. कारण तुम्ही न्यायाची भूमिका देण्याची भूमिका खऱ्या अर्थानं बनवता. बघा, म्हणजे ज्याच्यावर अन्याय झालाय त्याची बाजू तुम्ही घेता आणि ज्यांना अन्याय केलाय तुम्ही जेलची हवा दाखवता. इथं खरं तर निलंबनाची तुमच्यावर कारवाई हवी. ही म्हणजे फार मोठी शोकांतिका ही लोकशाहीतली आहे. आज जर एकंदरीत जर शासनाला ही भूमिका घ्यावं लागत असेल 100चं, तर आपण बिहारला निवडणुका लढवल्या की काय उपाध्यक्ष आणि अध्यक्ष पदाच्या, असा प्रश्न तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच पडलाय. खरं तर ह्यात कोण बदनाम झालं, कोणाची बदनामी फार मोठी झाली, बदनामी ही 4 दिवसाची असते असं नाही, पण हा एक इतिहास लिहिला गेला आणि इतिहासात खऱ्या अर्थानं ही नोंद झाली की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पालकमंत्री जखमी झाले,
कुठला सदस्य कुणी ओढला, मंत्र्यांना तिथं उपस्थित राहावं लागलं, त्यापेक्षा कुठलाही मंत्री आमदार न येता तुमच्या पातळीवर तुम्ही लढा असं म्हटलं असतं, निश्चितपणानं त्याचा फार मोठा एक वेगळा आदर्श हा राज्याला गेला असता आणि राज्याला आदर्श गेला असता आणि सातारच्या राजकारणाचा दबदबा राहिला असता. आज फार बेकार परिस्थिती आहे. आपण यापूर्वीच्या काळात असं म्हणायचं विदर्भ मराठवाड्यात खरं तर कायदा आणि सुव्यवस्था फार बिघडलेली असती. आज सातारा जिल्ह्याची अवस्था काय हीच. आज तुम्ही भांडलात, उद्या तुम्ही सोयीनं जिल्हा बँकेच्या निवडणुकीला एकत्र येणार, हे ठरलेलं आहे. कारण अलीकडच्या काळात निश्चितपणानं सांगतो की राजकारण हे सोयीचं झालंय आणि सोयीचं राजकारण झालेल्याच हे पडसाद आहे आणि हे पडसाद आता उमटलेत. ही परिस्थिती जर पुढच्या काळात राहिली तर मतदानच नको म्हणतील, तुम्ही तुमचे उमेदवार ठरवा आणि तुम्ही तुमचे निवडून द्या. ही परिस्थिती सर्वसामान्य आता बोलायला लागलेत आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही बघितलं एकंदरीत जर राजकारणाची दिशा, तर एका बाजूला तुम्ही आम्ही नेहमीच म्हणतो की राजकारणी म्हणजे वरच्या पातळीवरचे आमदार असतील, खासदार असतील, हे कधी कायम एकमेकाचे दुश्मन नसतात. ते त्यांच्या गळ्यात गळे निश्चित घालत असतात. ते स्पष्ट बोलून दाखवतात आमचे राजकारणात वैचारिक मतभेद आहेत, आमची खाजगीत मैत्री आहे. मग तुमची खाजगीत मैत्री आहे, कार्यकर्ता ह्यात फक्त डोकं फोडून घेतो, कार्यकर्ता डोकं फोडून घेतो आणि डोकं फोडायची कामं हे राजकारणी करत असतात. त्याच पद्धतीने हे झालंय. म्हणजे यापूर्वीचा इतिहास बघितला मी, 2-4 दिवसाच्या बातम्या बघतोय, प्रेस कॉन्फरन्स बघतोय, पण ह्यात निश्चितपणाने एक आहे की मग हे यांच्या बरोबर का गेले, ते त्यांच्या बरोबर गेले म्हणून आम्ही गेलो, माझे हे राजकीय दुश्मन होते. पण राजकीय दुश्मन असले, उद्या तुमचं जर एखादं शुभकार्य असेल तर तुम्ही त्यांना अगदी घरी जाऊन निमंत्रण देता, त्याला गिफ्ट देता, त्यांना बोलवता, आल्यानंतर त्याचा सत्कार करता, हे तुमच्याच चालतं. सर्वसामान्यांना करायचं काय, हा खरा प्रश्न आहे आणि ही खरी राजकारणाची मेक आहे. आणि ही राजकारणाची मेक जोपर्यंत अशा पद्धतीचं वातावरण सोडत नाही, तुम्ही कार्यकर्त्यांना सुसंस्कार घडवा आणि सुसंस्कारात कार्यकर्ते वाढले पाहिजे, सुसंस्कार त्यांच्यावर घडले पाहिजेत, तरच खऱ्या अर्थानं सर्वसामान्याला न्याय मिळेल. कालची परवाची घटना होती, चूक बरोबर कोण आहे, कुणाचं चुकलंय, कुणाचं बरोबर आहे हे सांगण्या इतपत आपण खरं तर न्यायाची भूमिका बजावू शकत नाही. पण झालेलं हे जिल्ह्याच्या राजकारणाच्या दृष्टीने निश्चितपणानं दुर्दैवी झाले आणि भयानक झाले आणि भयानक झालं. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि कुठेतरी राजकारण नको, पण जिल्ह्याचा एक राजधानी सातारा म्हणून तुम्ही सगळ्यांनी एकत्र यावं आणि भविष्यात गोवण्या गोविंदांना नांदावं आणि तीच भूमिका खालच्या पर्यंत तळागाळापर्यंत कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचव, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब